बीडच्या केस तालुक्यामधल्या टाकळी परिसरामध्ये विलास घुले या तरुणाची हत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली। आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठिय्या आंदोलन केलं, रास्ता रोको केलं। याच आंदोलकांच्या सोबत मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरून संवाद साधलाय। कुठल्याही दडपणाशिवाय या प्रकरणामध्ये कारवाई करा असं एसपींना सांगितलं असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। तर सरकार जर दुटप्पी भूमिका घेत असेल तर सरकारशी दोन हात करण्याची तयारी असल्याचं देखील धनंजय मुंडे म्हणाले। तसंच या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी लवकरच गावाकडे येतो असं आश्वासन देखील धनंजय मुंडेंनी दिलंय। मी एसपींना सांगितलेलं आहे कुठल्याही दडपणाशिवाय याची कारवाई झाली पाहिजे। भले कोणी याला जबाबदार असेल त्यांना गजाआड करण्याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी। विधानभवनामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि आमच्या कुठलाही दोष नसताना कुठलाही गुन्हा नसताना विलास घुलेला मृत्यूचा सामना का करावा लागला, त्याच्या परिवाराला दुःखाचा सामना का करावा लागला याबद्दल तात्काळ कारवाई करण्यासंदर्भामध्ये सूचना देणार आहे। मी एसपींना सांगितलेलं आहे कुठल्याही मुंडे घराण्याने संघर्ष केला, संघर्ष आपल्या रक्तात आहे। आपण कोणाचं वाईट केलं नाही, पण आपलं जर कोणी वाईट करायचं ठरवलं असेल तर त्याला देव सुद्धा नियती सुद्धा माफ करत नाही हे आपण समजून घ्या। त्यामुळे या सर्व गोष्टीत पूर्ण ताकदीनं मी आपल्या पाठीमागे आहे आणि या प्रकरणामध्ये जर सरकार मदत करण्याची दुटप्पी भूमिका घेत असेल तर या सरकारशी दोन हात करायची तयारी सुद्धा धनंजय मुंडेची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।